आता आपण इथे हेगडे परिवारची डेकोरेशन टीम तुम्ही पाहू शकता, सगळी यंग टीम आहे। तर अक्षताला विचारूया की किती वेळ लागला आणि कसं वाटतंय तुम्हाला हे डेकोरेशन? असा तर खूप वेळ लागतो, पण असं एवढे सहकार्य करणारे असतात भाऊ बहीण तर होऊन जातं, पण ऑलमोस्ट आम्हाला 2 महिन्याच्या आसपास लागतात। आम्ही मग आता एक ठरवलेलं की आपण एक थीम डिसाईड करूया, म्हणजे पूर्ण डेकोरेशन होईल ते एकाच वस्तूने होईल। तर आम्ही अशा प्रकारे दोरी आणि काचा आम्ही हे निवडलं। तर आम्ही पूर्ण डेकोरेशन जर तुम्ही बघाल, पूर्ण घराला आकार त्याला दोरीने दिलेला आहे आणि त्याच शेपमध्ये आम्ही त्याला काचा बसवल्या आहे। पण आमची 60 वर्ष असल्यामुळे आम्ही गणपतीला तर साधं नाही ठेवू शकत, तर आम्ही गणपतीला एक एक देवांचे असे रूप देऊन त्यांना आम्ही सजवतो। जसं की राम झाला, संत ज्ञानेश्वर माऊली आणि कृष्ण, असं वेगवेगळे आम्ही त्यांना सजवतो आणि रोजांचे वस्त्र पण त्यांचे रोज आम्ही चेंज करतो। आपण आता आलेलो आहोत वर्सोवामध्ये शिवगल्ली भांजी परिवार। तर आपण आता विचारूया, आपल्या समोर आहेत प्रवीण भांजी। आपण विचारूया की हे तुम्ही सुरेख आता डेकोरेशन बघू शकता, तर हा कन्सेप्ट काय आहे आणि डेकोरेशनला किती वेळ लागला आणि नेमकं काय दाखवायचं होतं? ही एक फॉरेस्ट थीम दाखवलेलं आहे, एक जंगल दाखवलेलं आहे आणि त्याच्यात एक आपलं जे दगड वगैरे असतात फॉरेस्टला दगडाचा, त्याला शंकरासारखं रूप दाखवलेलं आहे मी त्या स्टोनला आणि त्याच्या अगोदर गणपती आम्ही बसवलेला आहे। आपण आता वर्सोवा गावात बाजार गल्ली दवणे परिवारच्या घरी आलेलो आहोत। ते आपल्याला सांगतील की हा जो त्यांनी डेकोरेशन केलेला आहे तर हा कॉन्सेप्ट कोणाचा होता आणि याला किती वेळ लागला आणि नेमकं काय दाखवायचं होतं? तर हा आपला घरगुती उत्सव, जसा की तुम्ही देखावा बघताय, हा अष्टविनायकचा देखावा आहे। तर दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देखावा करतो, त्या हिशोबाने आमची मूर्ती पण वेगवेगळी असते, त्याच्या हिशोबाने आम्ही देखावा असतो। तर आमचा हा जो मित्रमंडळ आहे किंवा भावंड आमचा परिवार आहे, हे सगळे मिळून आम्ही एकत्र मिळून हा सजावट, हा देखावा आम्ही तयार करतो। हा देखावा तयार करण्यासाठी पूर्ण वाटा आमचा जातो तो निलेश ढाकले यांना, आणि त्याला जे सपोर्ट लागते ते आम्ही करतो। आमची मूर्ती 1964 पासून इकडे आहे, स्थापना झाली आहे। ती आम्ही वसईवरून आणतो। हाटकर जे आहेत मूर्तिकार, ज्यांनी गीत गाया पत्थरोमे वगैरे मूर्त्या बनवलेल्या, त्यांच्याकडनं ही मूर्ती आम्ही आणतो। तुम्ही आता बघू शकता किती सुरेख त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, एकदम सिंपल आणि सुरेख, नुसतं आपल्या म्हणजे असं वाटतं की पाहतच राहू। तर आपण विचारूया की हे डेकोरेशन कोणी केलेलं आहे? हे डेकोरेशन मितिन चांदे यांनी केलेलं आहे।
आता तुम्ही बघू शकताय की आपण भावे परिवार यांच्या घरी आलेलो आहोत बाजार गल्लीमध्ये. तर आपण विचारूया पंकज भावे यांना की किती वेळ लागला डेकोरेशनसाठी आणि कसं काय त्यांनी हे सगळं एक्झिक्यूट केलं. आता जसं मोठ्या भाऊ म्हणाले की 71 वर्ष आहे, पण तेव्हापासून त्यावेळेचे आमचे संकल्पना ज्यांची असायची ते शाहीर, ज्यांना आपण आपले कोळी शाहीर आहेत जगन्नाथ सिद्धे अजून आहेत ते, तर त्यांच्या त्या संकल्पनेवर आधारलेला आमचा गणपती असायचा. आणि मग चित्रकार आपल्याच घरातले आपले सासरे नंदराज धाकले त्यांची चित्रकला इकडे असायची. आणि असे हे दिग्गज लोक होते त्यावेळेचे, आम्ही त्यांना दिग्गज मानतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे आमची जी युवा पिढी आहेत, आज आपण इकडे बोर्ड पण आहे, तर आज यंदाच्या मूर्तीची जी सजावट आहे त्याची संकल्पना आहे ती मितीन चंदी त्यांची आहे. चित्रकार मडचे आपले हिरेन धनू आहेत आणि जे सजावट करतात आमचे घरातलेच युवा वगैरे. तर असं वेगवेगळ्या थीम्सवर आधारित गणपती आणि एक सामाजिक संदेश देणारे सुद्धा आम्ही कधी आम्ही हे करतो. आपण आता आलेलो आहोत वर्सोवामध्ये बुधा गल्ली फोका परिवार. तर आता आपण विचारूया की हे डेकोरेशनला किती वेळ लागतो आणि कोण करतं नेमकं डेकोरेशन. माझं नाव वृत्ती निनाद लडगे. मी या घरची माहेरकरीण झाली आता यावर्षीच. आणि हे डेकोरेशनबद्दल बोलायचं तर ह्या वर्षीचं डेकोरेशन मुलींनीच केलं आहे, घरच्या लहान लहान पोरांनीच केलं आहे मिळून डेकोरेशन. आणि प्रत्येक वर्षी तेच करतात आणि खूप मेहनतीने डेकोरेशन करतात, स्वतः जातात आणि डेकोरेशनचं सामान घेऊन येतात. ही छोटी छोटी मुलं, मोठ्यांना अजिबात त्रास देत नाही लोक. आमच्या गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे की कितीही जण येतात ते असं त्यांना असा प्रश्न पडतो की एवढी मोठी मूर्ती आहे ती एवढ्या छोट्या दरवाजामधून तुम्ही कशी आणता. कारण ते म्हणतात की अशी अशक्यच आहे एवढी मूर्ती. पण आम्ही देवाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पा आहे ना असं जणू आमचं लहानच रूप घेतो आणि सहजिकच एकदम आमच्या दरवाजाच्या आतमध्ये येतो आणि आमच्या पाटावर बसतो. आपण आता आलेलो आहोत वर्सोवामध्ये तेरे गल्ली मसानदेवीच्या जवळ शिपे परिवार. त्यांना विचारूया की डेकोरेशनला किती वेळ लागतो आणि कसे हे डेकोरेशन करताना मजा येते, किती वेळ ते थांबतात. ते पहिलं मी एकलाच करायचो, ते मला टाईम लागायचा, वेळ लागायचा. तर माझं लग्न झालं, माझी वाईफ पण भरपूर हेल्प करते माझ्यासोबत. वाईफच नाही, माझे आई बाबा आणि माझा भावजी आहे नरेश भावजी, तो पण मला हेल्प करते.